कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। या निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे। कोल्हापुरात प्रामुख्याने ताराराणी आघाडीनं या संदर्भात बराचसाच जोर लावलेला आहे। तसंच शेतकरी संघटनेनं ही जोर लावलेला आहे। या संदर्भात ताराराणी आघाडीची भूमिका काय असेल, काय विचार आहेत त्यांचे या निवडणुकीत, हे जाणून घेण्यासाठी ताराराणी आघाडीचे प्रमुख पदाधिकारी सुनील कदम हे सध्या आपल्यासोबत आहेत। यासोबतच शेतकरी संघटनेचे भगवान काटे हे देखील आपल्यासोबत आहेत। या दोघांच्याकडून भाजपसोबत का गेले, काय कारण होतं आणि त्यांची भूमिका काय असणार आहे, जाणून घेऊयात। सुरुवातीला सुनील कदम यांच्याकडून काय सांगाल? न्यूज टेलच्या शून्य प्रहर एका विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। भाजपसोबत ताराराणी आघाडीनं जाण्याचा निर्णय का घेतला आणि इतर पक्ष नव्हते का? स्वाभिमान हे भाजपबरोबर जाण्याचा आमच्या आघाडीचा निर्णय याच्यासाठीच झाला, कारण राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे गेल्या 5 वर्षामध्ये या कोल्हापूरचा विकास करत असताना अपयशी ठरलेले आहेत। भरपूर निधी आला, परंतु निधीची जी खर्च करण्याची जी पद्धत होती, शहराचा विकास होण्याच्या विकास होण्याच्या दृष्टीनं हा निधी खर्च व्हायला पाहिजे होता, कारण शहराचा विकास झाला नाही। शहर भकास करण्याचं काम या ठिकाणी प्रामुख्यानं केलं। आज राष्ट्रीय पक्ष आहे भाजपा, केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा विकास करत असताना, या भाजपबरोबर जात असताना या कोल्हापूर शहराला एक चांगली दिशा, एक नवी दिशा देण्याचं काम या पक्षाबरोबर जाऊन आणि निधीची उपलब्धता चांगल्या प्रमाणात होऊन आपण या कोल्हापूर शहराचा विकास चांगला करू आणि एक चांगल्या पक्षाच्या धोरणाशी आपण बांधील राहू, याच्यासाठी आम्ही या भाजपशी व स्वाभिमानी पक्षाची RPIशी युती केलेली आहे। या निवडणुकीमध्ये ताराराणी आघाडीची नेमकी भूमिका काय असणार आहे, किंवा असं म्हणता येईल की जर जादा सीटा ताराराणी आघाडीच्या आल्या तर भाजपचा महापौर हा नेमका काय प्रकार आहे किंवा काय खलबत आहे नेमकं? कारण काय झालंय, मागच्या काळामध्ये या 5 वर्षामध्ये आपण बघितलं तर महापौराच्या संदर्भात कोल्हापूर शहर फार बदनाम झालं। परंतु आत्ता आम्ही पहिल्यांदाच का सांगितलंय, कारण राष्ट्रीय पक्षाबरोबर भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, या पक्षाचे पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, आणि त्याचबरोबर ह्या कोल्हापूर शहराचा सुद्धा हा महापौर हा भाजपचा व्हावा, कारण ताराराणी आघाडी हा घटक पक्ष आहे। परंतु आपण ह्या घटक पक्षाचा महापौर न होता भाजपचा एक स्वच्छ कारभाराचा आणि स्वच्छ नेतृत्वाचा महापौर व्हावा, याच्यासाठी आम्ही भाजपचा महापौर करण्याचं निश्चित केलेलं आहे। चिन्ह वाटपाबाबत पण प्रचंड गोंधळ होता, आपण न्यायालयीन प्रक्रिया संदर्भात केलेली आहे, काय झालं याचं नेमकं? याच्यामध्ये आम्हाला चिन्ह हा स्थानिक स्वराज्य संस्थेची इलेक्शन आहे, चिन्हापेक्षा सुद्धा उमेदवार हा सक्षम असावा लागतो, आघाडी सक्षम असावी लागते, घटक पक्ष जे बरोबर असणार आहेत हे स्वच्छ असावे लागतात। त्यामुळे चिन्ह काहीही मिळो, आम्हाला चिन्ह हे एकच मिळणार। याच्यामध्ये आमच्यामध्ये चिन्हामध्ये काय फारसा काही विषय राहिलेला नाही। आज सर्व पक्षांच्याकडे चिन्ह आहेत, परंतु आमचं अजून चिन्ह जरी फायनल नसलं तरी आमचा उमेदवार हा कर्तृत्व संपन्न आणि लोकांशी निगडीत असणारा आणि लोकांशी संपर्कात असणारा असा उमेदवार असणार आहे, आणि आमची आघाडीचेच उमेदवार हे सर्वात जास्त निवडून येणार अशी आम्हाला खात्री आहे। आज खऱ्या अर्थानं फक्त ताराराणी आघाडीवरती टीका होते, बाकी इतर पक्षांवरती टीका फार कमी होत्या, आणि खास करून काँग्रेस सतेज पाटील हे ते ताराराणी आघाडीवरती प्रचंड टीका करतायत। काय सांगाल या टीकांसंदर्भात? टीका करणं फार सोपं असतं। गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये सतेज पाटील हे गृहराज्यमंत्री होते। कोल्हापूर शहरामध्ये आपण पाहिलं IRB सारखा एवढा मोठा प्रकल्प आला, एवढा मोठा विरोध झाला, कोल्हापूर शहर याच्यामध्ये बदनाम झालं, आणि गृहमंत्र्यांनी तुम्ही पाहिलंच की आपल्या लाल दिव्याच्या गाडीतनं टोल देऊन या कोल्हापूर शहराची कशा प्रकारे चेष्टा केली। त्यांनी आमच्यावरती टीका करायचं काम करू नये अशी माझी नम्र विनंती आहे त्यांना। भाजप म्हणजे आपल्या ताराराणी आघाडीमध्ये जे पदाधिकारी आहेत, प्रमुख पदाधिकारी, त्यांच्या ताळमेळ नाही अशी एक सगळीकडे चर्चा आहे आणि सगळ्या पेपरमधून पण आलेलं आहे। नेमकं काय एक्झॅक्ट आहे त्याचं सांगाल का जरा? कसं असतं, सर्व हुशार माणसं एका ठिकाणी आले की प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात।
ताळमेळ नाही किंवा काय नाही असं वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवलं जातं. आमची काहीतरी रणनीती आहे, आम्ही काहीतरी रणनीती ठरवलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना वाटते म्हणजे तुम्हाला सुद्धा वाटते की ह्यांच्यामध्ये ताळमेळ नाही. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही सगळ्यात ह्याच्यामध्ये ह्या सर्व ह्याच्यामध्ये आमचे उमेदवार हे सगळ्यात जास्त निवडून येणार आहे. ताराराणी आघाडीच्या सुप्रीमो म्हणजे कागदोपत्री सगळं जे आहे ते स्वरूप महाडिक यांच्याकडे आहे. पण सगळं आप्पाच बघतात असं एक लोकांच्या मध्ये त्याचं काय म्हणतो आपण समज आहे. नक्की काय आहे प्रकार आहे? आप्पांनी त्याचे पत्ते पण खोललेले आहेत, बऱ्याचशाच ताराराणीकडच्या जुन्या मित्रांना भेटणं चालू केलेलं आहे किंवा भेटतात ही लोक. या संदर्भात काय आहे? कारण कसं आहे, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष आता स्वरूप महाडिक आहेत. त्याचबरोबर पूर्वीचे अध्यक्ष म्हणजे पूर्वी ज्या वेळेला ताराराणी आघाडी ही कशी बनायची, सर्व अपक्ष उमेदवार आलेले निवडून त्यांची एक मोड बांधून माधवराव महाडिक हे ताराराणी आघाडीमध्ये समाविष्ट करून त्याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करत होते. आज माधवराव महाडिक हे MLCचे आमदार आहेत, ते काँग्रेस पक्षाचे आहेत. एखादा सहकारी किंवा जुना एखादा मित्र भेटला आणि त्यांना ते भेटले म्हणजे हे सगळं ते सांभाळतात किंवा ते हँडल करतात, हा समज चुकीचा आहे. आज स्वरूप महाडिक एक उद्योगपती आहेत, आज वयानं मोठे आहेत, त्यांचे एक लहान भाऊ भाजपचे आमदार आहेत. म्हणजे ही गोष्ट, आणि त्यांचा एक भाऊ आज खासदार आहे. म्हणजे स्वरूप महाडिक हे काय लहान राहिलेले नाहीत आता की बाबा ते ह्या ताराराणी आघाडी सांभाळायला सक्षम नाहीत असं म्हणणं म्हणजे माधवराव महाडिक हँडल करतात हे म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतंय. सध्या शहरामध्ये पोस्टर वॉर खूप चालले आणि त्यामध्ये सतेज पाटलांनी ठेकठेक ताराराणीच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केलेली आहे. ते म्हणतात की देशात मोदी सरकार आहे आणि इथं देखील मोदींची मदत घ्यावी लागते. अशा टीकेला आपण ताराराणीकडे कसं उत्तर देणार आहे? म्हणजे मला एक समजत नाही. आता मी सुद्धा बघितलं रस्त्याने येताना पोस्टर वॉर चालू आहे, परंतु कशाचं वॉर चालू आहे? चांगल्या चांगल्या इमारती दाखवल्या. आता कलेक्टर ऑफिस हे शासनाचं आहे, आज तुम्ही कोर्ट दाखवलं शासनाचं आहे, आज केशवराव भोसले हे महानगरपालिका सिमी शासनाचं आहे. म्हणजे दाखवायला पाहिजे काय, म्हणजे कोल्हापूर स्मार्ट सिटीच्या बनण्याच्या दृष्टीनं कुणाची अडचण असणार आहे? आणि ह्यांना 5 वर्ष सत्ता दिली होती. मी काय म्हणतोय, तुम्हाला 5 वर्ष सत्ता दिली होती, ताराराणी आघाडीनं तुम्हाला पाठिंबा दिला होता. 5 वर्ष आम्ही गप बसलेलो होतो, आम्ही 5 वर्षामध्ये कुठेही सहभाग घेतला नाही. टीका करायला काहीतरी कारण पाहिजे असते. टीका करणे म्हणजे काय? टीका करण्यापेक्षा कर्तृत्वान होऊन या कोल्हापूर शहराला भयमुक्त पाण्याच्यासाठी सुद्धा सांगतात ना, ते आम्ही पाण्याचा डिंडोर आणला. शिंगणापूरची पाईपलाईन असू दे, सगळ्या पाईपलाईन दाखवल्या त्यांनी, परंतु कोल्हापूर शहराला, कोल्हापूरच्या शहराच्या पाईपमधून प्रत्येक वेळा बंटी पाटील पडताना दिसतात. म्हणजे दाभोळकर कॉर्नरला असू देत, अनेक ठिकाणी पोस्टरबाजी आजपर्यंत झाली, त्याच्यामध्ये पाईपलाईनचं दिसते. आज पाईपलाईनचं काम सुरू होत असताना सुद्धा जागाच ताब्यात नाही. आपण एवढ्या गडबडीनं उद्घाटन केलं, नगरसेवकांना काय माहिती नाही. IRVच्या बाबतीत सुद्धा असंच केलं. म्हणजे मुस्कटदाबी करून नगरसेवकांना आपल्या वेटीस धरून जर असे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करायचा आणि प्रकल्प अगदी म्हणजे रसातळाला बसवायचे आणि मग कोल्हापूरच्या माती असली काहीतरी आणून मारायचं आणि म्हणायचं आम्ही केलं आणि नंतर हात वर करायचे, आमचा काही संबंध नाही. आमचं एकच म्हणणं आहे, टीका करण्यापेक्षा या कोल्हापूर शहराला काहीतरी नवी दिशा द्या. ताराराणीचं मुख्य टार्गेट या इलेक्शनमधलं कोणतं आहे आणि त्याला कशा पद्धतीनं त्याच्या टीकेला उत्तर देणार? आमची कुणावरही टीका करायची किंवा आम्हाला कुणावर टीका करण्यापेक्षा आम्हाला माहिती आहे आमची सत्ता येणार आहे. या कोल्हापूर शहरामध्ये अनेक जण शाहू महाराजांचं नाव घेतं. शाहू महाराजांच्या निवासस्थानाचा का फोटो लावला नाही हो नवीन दिशा देत असताना? 5 वर्षामध्ये एवढे पैसे खर्च झाले, एवढा त्यांनी डिंडोरा पिटला, शाहू महाराजांचा निवासाचं का चित्र दाखवलं नाही नवीन विकास म्हणून? का पुरं केलं नाही हो 5 वर्षात? म्हणजे आज मितीला सुद्धा तुम्ही बघितले ऑनलाईन, म्हणजे एवढा डिंडोरा पिटला गेला की ऑनलाईन आपण अर्ज स्वीकारू शकली का? कुणाच्या ताब्यात होती महापालिका? यांनी का दाखवलं नाही? आज तुम्हाला सांगायचं झालं 100 कोटी रुपयाचं काम आज आपल्याकडे ड्रेनेजचं चालू आहे. त्या ड्रेनेजच्या कामाची काय अवस्था आहे ह्या लोकांनी बघितली का आपल्या सत्तेत असताना? मी तुम्हाला दाखवतो पाहिजे असलं तर काय अवस्था आहे. म्हणजे ते काम एवढं केलंय त्या कॉन्ट्रॅक्टरनं खरं, परंतु त्याला त्या काम करत असताना कामच करू दिलेलं नाही. हे तुम्हाला मी प्रत्यक्ष पाहिजे असेल तर माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे, तुम्ही बघा. म्हणजे 100 कोटीच्या कामाची सुद्धा काय अवस्था आहे.
सुनील कदम यांच्याशी आपण बोलणारच आहोत, पण त्यासोबतच आपल्यासोबत न्यूस्टेलच्या या विशेष भागामध्ये शेतकरी संघटनेचे भगवान काटे साहेब आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा करूयात. काटे साहेब, न्यूस्टेलच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. शेतकरी संघटनेची अजेंडा काय असणार आहे? समजा महापालिकेत आपले 4 उमेदवार निवडून आल्यानंतर काय अजेंडा असणार आहे किंवा कशा पद्धतीनं आपण पुढे रणनीती करणार आहात? यामध्ये एक ग्रामीण म्हण अशी आहे की जेवण कोणाचं असलं तरी वाढपा असला आपला असला पाहिजे. त्या म्हणीप्रमाणे आम्ही निर्णय घेतला. आज राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे ती भाजपची आहे. भाजप शिवसेना असू दे, सगळ्या त्यात आम्ही प्रामुख्याने मित्रपक्ष असणारी माणसं आहे. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आजपर्यंत जे कोल्हापूर महापालिकेत जे कामकाज झालं, जिथं ढपला संस्कृती शब्द कोल्हापुरात त्याचा निर्माण झाला, ह्याला कुठेतरी शोध द्यायचं काम निश्चित ही आघाडी आमची करणार आहे. आणि ह्या आघाडीसोबत आम्ही राहू आणि प्रसंगी त्यांना जाबसुद्धा विचारायचा, आम्ही जाब विचार राहणार नाही, ही आमची त्यामध्ये भूमिका आहे. आपले पक्षाचे प्रमुख, शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आहेत. राजू शेट्टींना भाजपनं मंत्रिपद दिलेलं नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. राज्यात भाजप सत्ता आल्यानंतर देखील आपल्या आमदारांना मंत्रिपद देणं गरजेचं होतं, पण ते देखील दिलेलं नाही आहे. अशा ठिकाणी, अशा वेळेस, अशी परिस्थिती असताना आपण भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला आणि तो आगामी काळात कितपत लोक मानतील? यामध्ये तो एक वाद आहेच, ते आम्ही काय नाकारत नाही. पण दुसरा मुद्दा त्यामध्ये आहे, शेतकऱ्यासाठी बाजारपेठ एखादं स्वतंत्र भाजी विकण्याचं केंद्र असावं, अशा पद्धतीनं करायचे. म्हणून आम्ही ह्या अपेक्षेनं त्यांच्यासोबत गेलेलो आहोत. या न्यूस्टेलच्या विशेष शून्य प्रहर या विशेष कार्यक्रमामध्ये हे दोन्ही नेते आज आपल्याशी संवाद साधलेला आहे, सविस्तर चर्चा केलेली आहे. या दोघांचेही आभार. एकंदर ह्या झालेल्या चर्चेमध्ये या दोन्ही नेत्यांनी, दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी या ठिकाणी समोरच्या पक्षांवरती, इतर पक्षांवरती किंवा विरोधी पक्षांवरती टीका करणं टाळलेलं असताना त्यांनी महापौर जो होणार आहे तो महायुतीचाच होईल असं ठणकावून सांगितलेलं आहे.